आणि यानंतर बातमी आहे भाजपच्या गोटातून। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं 220 जागांचं हे लक्ष जे गाठायचं होतं त्यांना, ते स्वप्न हवेतच फिरल्याचं बघायला मिळतंय। पण सोबतच भाजपमधील दिग्गज नेत्यांना देखील अपेक्षित असं यश मिळवता आलेलं नाहीये। विधानसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्राचे नेते म्हणून चंद्रकांत पाटलांकडे पाहिलं जातं। लोकसभेत महायुतीनं चांगली कामगिरी केली होती, मात्र विधानसभेत चंद्रकांत पाटलांना पश्चिम महाराष्ट्रात म्हणावा तेवढा प्रभाव पाडता आला नाही। त्यांच्या स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ झालाय। गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या, पण यंदा त्या दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना भाजपनं आपल्याकडे खेचून आणलं होतं। त्यामुळे विधानसभेत मोठी अपेक्षा होती, पण ते अपेक्षित यश मिळवता आलं नाही। भाजपची अशीच अवस्था मराठवाड्यात झाली आहे। पंकजा मुंडेंवर भाजपची सगळी दारोमदार होती, पण खुद्द पंकजा मुंडेंनाच दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय। धनंजय आणि पंकजा या मुंडे बंधू भगिनींच्या राजकीय वादात परळीकरांनी भावाच्या बाजूने कौल दिला। निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला बीडमध्ये एका पाठोपाठ एक धक्के बसले। जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेत प्रवेश केला। राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडेंना ऐनवेळी भाजपचं तिकीट देऊन पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीवर कुरघोडी केली, पण तरीही महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळवून देण्यात पंकजा मुंडेंना यश आलं नाही। मराठवाड्यात युतीची कामगिरी बरी असली तरी पूर्वीपेक्षा कमी जागांवर समाधान मानण्याची वेळ आली आहे। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्राचे नेते, मात्र जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काँग्रेस आघाडीनं शिरकाव केलाय। विशेष म्हणजे भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंना शिवसेनेच्या बंडखोरानं पराभूत केलंय। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चमकदार कामगिरी केली आहे। एकीकडे भाजपातील बड्या नेत्यांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलं, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेचा भाजपला फायदा झालाय। विशेषतः शहरी भागात फडणवीसांच्या करिश्म्यामुळेच भाजपला 100 पार करता आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक कुटुंबांमध्ये राजकीय लढत रंगल्याचं बघायला मिळालं। बीडमध्ये पुतण्यानं काकाचा पराभव केला, तर इकडे गडचिरोलीतल्या अहेरीत काकानं पुतण्याचा पराभव केला। धर्मराव बाबा आत्राम यांच्या विजयामुळे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला मतदारसंघ तब्बल 10 वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेलाय। आदिवासी बहुल अहेरी मतदारसंघातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। आदिवासी समाजावर प्रभाव असलेल्या आत्राम राजघराण्यातील सत्ता संघर्षामुळे इथली लढत लक्षवेधी बनली। धर्मराव बाबा आत्रामांचे पुतणे अमरीश आत्राम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, तर धर्मराव बाबा आत्रामांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर शड्डू ठोकला। 2014च्या निवडणुकीत अमरीश आत्राम यांनी विजय मिळवला होता, तर यावेळी धर्मराव बाबा आत्रामांनी विजय मिळवून पराभवाचे उट्टे काढले। अहेरी मतदारसंघात 1990 पासून धर्मराव बाबा आत्राम आणि अमरीश आत्रामांचे वडील राजे सत्यवानराव यांच्यामध्ये 5 वेळा विधानसभा निवडणुकीत संघर्ष झालाय, ज्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी 3 वेळा विजय मिळवलाय। काँग्रेसने सुद्धा इथे उमेदवारी दिली। महाराष्ट्र राज्यामध्ये हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आहेत। तरीसुद्धा चांगलं झालं, जे झालं, परंतु लोकांनी एक विश्वास, एक अनुभवाचा विश्वास आणि लोकांचा साथ 10 वर्षापासून कार्यकर्ता काम करत होते आणि त्या दृष्टिकोनाने लोकांनी मला मतदान करून मला विजय प्राप्त करून दिलेला आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दीपक आत्राम यांना उमेदवारी दिल्यानं आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याचा धोका होता, मात्र त्यावर मात करत धर्मराव बाबा आत्राम यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकली आहे।
त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानं जिल्ह्यामध्ये भाजपच्या वाढलेल्या वर्चस्वाला धक्का पोहोचलाय. गडचिरोलीहून महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आता आपण जाणार आहोत नाशिकला. नाशिकच्या खाद्य